नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहोत नांदेडपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेलं भवानी मातेचं मंदिर। हे मंदिर वारंगा आणि डोंगरकडा या दोघांच्या मध्यभागी आहे। चला तर मित्रांनो, आज आपण बघत आहोत मध्ये जाऊन इथलं वातावरण नैसर्गिक आणि रम्य वातावरण आहे। इथे खूप शांतता व मन प्रसन्न होईल असं हे लोकेशन आहे। दूर अंतरावरून आकर्षित करणारी ही भव्य आणि दिव्य महादेवाची मूर्ती। बाहेर आल्याच्या नंतर हे जे स्पॉट आहे खूप छान आहे। इथला जो व्ह्यू आहे ना, खरंच एक अलग फीलिंग देते। निसर्ग काय आहे हे आपल्याला हे बघल्याच्या नंतरच कळते। बघू द्या, खूप छान वाटत आहे इथं बघून। मी आणि शुभम बघत होतो, नंतर आम्ही तिथून निघत होतो। आम्ही निघालो आहोत आता भवानी माता मंदिराकडे। खूप छान लोकेशन आहे आणि इथे बाजूला आम्ही चप्पल बूट सॉरी दोघांच्या पायात बूटच होते। आम्ही बूट काढले, बोलत बोलत आम्ही निघत होतो। भवानी मातेकडे जात होतो आशीर्वाद घेण्यासाठी। हे बघा, आम्हाला इथे छोटूशी मनी मॅव भेटली।
अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. तुम्हाला इथला बाहेरचा परिसर दाखवतो. हा एक पॉईंट इथे पण विजिट करा. सेल्फी पॉईंट आहे हा. इथे पण मस्त व्ह्यू आणि फोटोज आणि व्हिडिओ पण खूप छान येतात. बाजूला निसर्ग वातावरण बघून खूप काही डिस्कस करायचा प्लॅन होता, पण हे दोघंच करत होते. इथे बाजूला डोंगरखड्याचा साखर कारखाना म्हणतात ना, तो आहे बघा हे इथे. आणि बाजूला कोणीतरी काहीतरी पेटून दिलं होतं वाटते. हे बाजूला 2 गावे आहेत इकडे, झुंझुनवाडी आणि महालंगी. या माळाच्या मागे बसलेले 2 गाव आहेत. आणि हे एकदम छानसे आहे हे ग्राउंड. इथला जो मस्त ग्राउंड आहे ना, हा खूप छान आहे. जबरदस्त व्ह्यू आहे हा बघण्यासाठी. इथं थकल्याच्या नंतर रेस्ट करण्यासाठी पण खूप छान सुविधा आहे बसण्यासाठी. खूप छान सुंदर वातावरण आहे. इथे मन खूप रमते अशा ठिकाणी. हे बघून खूप छान वाटत आहे. तसंच आमचं मन काहीतरी घेण्यासाठी गेलं तर हे रुद्राक्षाच्या माळा, व कमळ गटाच्या माळासुद्धा आहेत, बघू शकता आपण. या हिरव्या झाडामधून एक छानसं व्ह्यू बघायला भेटला आपल्याला. बघितल्याच्या नंतर आम्ही निघालो आहोत पुढच्या स्थळावर. झाल्याच्यानंतर तिथं आजीनं आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर आम्ही दोघं पण गेलो तिथे. बघितल्यानंतर आम्ही पुढच्या लोकेशनवर निघालो. इथे जाम थकलो पण होतो आम्ही. इथं शौचालयाची पण सुविधा आहे व वॉटर ड्रिंकची पण सुविधा आहे. ड्रिंकिंग वॉटर बघू शकता आपण. इथे आम्हाला छानसं वारूळ दिसलं आहे. वारूळ दिसल्याच्यानंतर त्याला बघावं असं मन केलं,
आता आलेलो आहोत ज्याची आपल्याला बरीच आतुरता होती, ते म्हणजे इथलं भव्य आणि दिव्य गार्डन. 10 रुपयाचं तिकीट काढून आम्ही मध्ये निघालो. तिकीट घेतल्याच्यानंतर मग काय आम्ही निघालो गार्डनमध्ये. दिल गार्डन झाल्यासारखं वाटत होतं. बघा इथे घोडा दिसला, तिथं बसण्याची एक अलगच मजा वाटू लागली. नंतर पुढे आलो, तिथे छोटे मुलं घसरगुंड्या वगैरे खेळत होते. इथे आम्हाला एक छोटा बाहुबली भेटला होता. त्यानेही खारुताई उचलून आम्हाला काहीतरी प्रयोग करून दाखवला. बरं वाटलं. आम्ही काय बोलणार त्याला. तिथून शांतपणे निघून गेलो. पुढे गेल्याच्यानंतर काय बऱ्याच काय ॲक्टिव्हिटीज होत्या, पण उमर 55 की दिल बचपन का होणारच ना. मग काय बघा आमच्या ॲक्टिव्हिटीज. हे मस्त वाटलं आम्हाला. मग तिथून शुभमचा विचार चालला इथे झोका खेळण्यासाठी. हे मोठा झोका आहे आणि तो बरीच रस असते इथे, कारण इथे जर खेळायचं म्हणलं तर मिनिमम 10 ते 20 मिनटं वेट करायला लागत होतं आपल्याला. तरी आम्ही ताईला रिक्वेस्ट करून आम्ही बसलो. शुभम मला झोके देत होता. छान वाटलं, खूप मजा येत होती. मग शुभमला पण खेळावं असं वाटत होतं. मग शुभमनं काय केलं, थांबवलं. शुभम म्हणला मला पण खेळायचं. मग ते दादा बोलला आम्हाला पण खेळायचं. आम्ही म्हणलं एक काढू द्या आम्हाला, व्हिडिओ करायलेत, म्हणून त्याला खेळू दिलं आम्हाला. पण मस्त वाटलं. शुभमला पण छान वाटू लागलं, मजा आली. तिथून आम्ही पुढच्या लोकेशनला निघालो. सगळ्यांना थँक्यू, धन्यवाद. आलो इथे बरेच लहान मुलांसाठी बरेच ॲक्टिव्हिटीज आहेत खेळण्यासाठी. आणि लहान मुलं इथं आल्याच्यानंतर हे दीदी का छान चालली गेली. दीदीला लागलं वाटते छोटं. लागल्याच्यानंतर मग काय ती दीदी परत खेळत होती. हे गार्डनच्या लहान मुलांसाठी बघा घसरगुंड्या आहेत, छोट्या मोठ्या पुऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत इथे. आमचं पण मन करत होतं खेळण्यासाठी. इथे बटरफ्लाय आहे बघा, खूप छानशी. रविवार असल्यामुळे इथे खूप गर्दी असते. बरेच ग्रामीण भागातले लोकसुद्धा इथे येतात, विजिट करतात. हा मुलगा आम्हाला वरी जाऊ देतच नव्हता. बघून रागवला पण तो. पण आम्ही त्यात ऐकून न ऐकल्यासारखं करून परत आम्ही खेळायला गेलो. नंतर घसरगुंडी खेळण्याचं खूप मन केलं. मला वाटलं खेळावं म्हणून, मी खेळू की नको म्हणून खेळली. शुभमनं पण खेळली, पण मस्त वाटलं. पुढे निघालो. ते निघाल्याच्यानंतर काय ही छोटीशी दीदी खूप जोरात पळत होती. पळाली आणि ते बघा छोटा भैया गेला मध्ये. हे बघा आला येऊन परत खेळण्यासाठी, परत ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी ते परत वरती गेला.
तर हे आता हे नेहमीचं त्याचं खेळणं चालूच असते. तिथून आम्ही पुढं गेलो. थकल्याच्यानंतर तिथे एक छोटासा पाईप लिकेज होता, त्याच्यातून पाणी निघत होतं. मग काय तिथं फ्रेश झालो. हेच आमचं थोडंसं मन शांत होतं म्हणून तिथं थोडंसं फ्रेश झालो. दोघं पण झालो, पण इथे एकाचा शूट घेतला. हे छानसं लोकेशन आहे, झाड आहे, ते बसण्याला मन केलं, बसण्यासाठी बसून घेतलं. छान वाटत होतं बसून. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग इथे संपला. आजचा फर्स्ट ब्लॉग होता आपला. आता भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचा हा फर्स्ट व्हिडिओ आहे. असे बरेच काही व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू, आमच्या चॅनलवरती येतील. तुम्ही बघा, त्यांना लाईक सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा आपल्या मित्रांना. ज्यांना कोणाला या लोकेशनला यायचं आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.